परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची जी संकल्पना मांडलेली आहे, पक्षाची संकल्पना मांडताना या देशातला प्रभावी विरोधी पक्ष जो सर्वसामान्य जनतेचा आवाज असू शकेल हा विचार डोळ्यापुढे ठेवून बाबासाहेबांनी ती संकल्पना मांडली। परंतु रिपब्लिकन पक्षाची जी स्थापना झाली 3 ऑक्टोबर 57 विभागात आज पुनर्वसन होत आहे आणि लोकांचा खूप हल्लाबोल चालू आहे त्यांच्या पुनर्विकासाच्या बाबतीत। तर इथे जर आपले उमेदवार जो उभे राहिले तर आपण त्या उमेदवारांच्या मार्फत धारावीकरांसाठी कसं प्लॅनिंग करणार? बघा, पहिली गोष्ट, या राज्य सरकारने मुंबई विकायला काढलेली आळा दिला आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत। धारावीतल्या जनतेला 1000चं स्वतःचं घर मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे। कारण मूळचे रहिवासी आहेत। धारावी हा अनुसूचित जातीचा मतदारसंघ आहे। तो उद्ध्वस्त करण्याचं राजकारण षडयंत्र सत्ताधाऱ्यांचं सुरू आहे। उद्या ह्या बघा, मुंबईतला जो सगळा मुंबईकर माणूस होता, मराठी माणूस होता, तो मुंबई सोडून बाहेर का गेला? याला कारण इथल्या प्रस्थापित पक्षांची जी धोरणं आहेत ती धोरणं त्याला जबाबदारी। मुंबईत आज घर घ्यायचं असेल तर मुंबईकर माणसाला साधं 1 BHKचं जर घर घ्यायचं असेल तर 1 करोडच्या खाली त्याची किंमत नाही। म्हणजे मुंबईला एवढं माफ करून टाकलं की सर्वसामान्य मुंबईकर मुंबई सोडून कसा जाईल ही धोरणं इथल्या सत्ताधारी पक्षांनी राबवलेली आहेत। त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो। धारावीतल्या लोकांना सुद्धा मुंबईच्या पासून बाहेर हद्दपार करण्याचं षडयंत्र आणि त्या माध्यमातून तो अनुसूचित जातीचा मतदारसंघ कसा नष्ट करता येईल हा इथल्या सत्ताधाऱ्यांचा अडाणीला पुढे करून तो आहे, डाव आहे। आणि त्या विरोधात आम्ही रिपब्लिकन पक्ष करीत त्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त उमेदवार आम्ही देणार आहोत। आणि आमचा मुद्दा हाच आहे की आम्हाला हक्काचं घर मुंबईतच मिळालं पाहिजे आणि ते जो कोणी असेल त्याला ते द्यावं लागेल। त्याच्यात आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही। काय त्याच्यानंतर पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, मुंबई रिजनमधल्या ज्या सगळ्या 7-8-10 महानगरपालिका आहेत या सगळ्या महानगरपालिकांमध्ये रिपब्लिकन पक्ष पूर्वीचे उमेदवार उभे करणार आहोत। आम्ही भारतीय जनता पक्षाला कुठल्याही परिस्थितीत फायदा होऊ नये हा विचार डोळ्यापुढे ठेवून डाव्या आघाडीची लोक असतील, पुरोगामी विचाराची लोक असतील, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शरद पवार साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा शिवसेना असेल, काँग्रेस असेल, या सगळ्यांच्या बरोबर आम्ही मैत्रीच्या पद्धतीने चर्चा आम्ही करतो। त्यांच्यासोबत युती होईल न होईल, आम्ही आमचे उमेदवार आज मुंबईमध्ये आम्ही 20-25 उमेदवारांची आज जवळपास यादी आमच्याकडे तयार झालेली आहे। अजून येत्या 2-3 दिवसामध्ये अजून 25-30 उमेदवारांची यादी म्हणजे 50 उमेदवार आम्ही मुंबईमध्ये करण्याच्या तयारीत आहोत। सगळीकडे हीच परिस्थिती, चंद्रपूरमध्ये सुद्धा आमची परिस्थिती चांगली आहे, नागपूरमध्ये सुद्धा 20-25 उमेदवार आम्ही सगळ्या महानगरपालिका महाराष्ट्रातल्या जे 29 महानगरपालिका आहेत या सर्व 29 महानगरपालिकांच्या मध्ये